ज्ञान, कर्म, भक्ती, योग ही जी साधनं आहेत ना, ही साधनं तुम्हाला कधीही परमात्मा प्राप्त करून देणार नाहीत. माझी भाषा स्पष्ट आहे. तुम्हाला पटो नाहीतर न पटो आहे ते असं आहे. ज्ञान असेल, कर्म असेल, योग असेल, भक्ती असेल, हे तुम्हाला कधीही परमात्म्याची प्राप्ती करून देणार नाहीत, कारण परमात्मा आम्हाला प्राप्तच आहे. मग हे काय करतात? ज्ञान कशा करता मिळवायचंय? ज्ञान परमात्मा प्राप्ती करता मिळवायचं नाही. प्राप्त झालेला परमात्मा ज्या अज्ञानानं आम्हाला कळत नव्हता, त्या अज्ञानाच्या निवृत्ती करता ज्ञानाची गरज असते. ज्ञानाची गरज परमात्मा प्राप्ती करता नसते वेदांताच्या नियमानुसार. कारण ते नित्य प्राप्त आहे. आमचं स्वरूप आम्हाला प्राप्तच आहे. पण ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये तिथपर्यंत जाऊन आमच्या प्रतिबंधाच्या निवृत्ती करता जे काही आम्हाला करावं लागणार आहे, त्याच्या करता आम्ही जशी जन्माला आलो त्याच्यावर आम्हाला हे सगळं भागवता येईल अशा भ्रमामध्ये मात्र आपल्याला राहता येणार नाही. मी का सांगतो ते सांगतो. आम्ही जसे जन्माला आलो तसं एखादा मुलगा ज्या काही गुणदोषांनी युक्त असं जीवन स्वीकारतो आणि जन्माला येतो, तेवढ्यावरच तो 10वी 12वी MA BA काय PhD होईल का? असं होत नाही. त्याच्या जीवनामध्ये त्याला काही बदल करावे लागतील. स्वतःच्या काही वाईट सवयी त्याला सोडाव्या लागतील. अभ्यासाची सवय त्याला लावून घ्यावी लागेल. एका जागी बसून एकाग्र अंतःकरण करण्याची सवय त्याला लावून घेतली पाहिजे. सारखं खेळामध्ये लक्ष जातं, या बाहेर जाणाऱ्या चित्ताला कुठेतरी आवरून धरून त्याला अभ्यासामध्ये गुंतवता आलं पाहिजे. ही सवय त्यांनी लावून घेतली पाहिजे. आपल्याला समजत नसेल तर प्रयत्नपूर्वक ते समजून घेणं हे आपलं कर्तव्य आहे, ही आपली आवश्यकता आहे. याच्याशिवाय आपण पुढे जाऊ शकणार नाही. या जाणीवा त्याला संपन्न करून घेतल्या पाहिजे. याच्याकरता आवश्यक असणारी आपली बुद्धी, याच्याकरता आवश्यक असणारं आपलं मन, याच्याकरता आवश्यक असणारं आपलं शरीर, याची त्याला निगा राखता आली पाहिजे. मला जर एखादं गणित सुटत नसेल तर सुटत नाही म्हणून सोडून देणं हा विद्यार्थ्याचा धर्म कधीच नसतो. मी साधं एक वाक्य आपल्याला सांगतो बघा. क्षेत्र कुठलंही असू देत, मला वाटतं हे मला महत्वाचं वाटतं. मला जमत नाही म्हणून सोडून देण्यापेक्षा प्रयत्न करून जमलं नाही हे म्हणणं हे जास्त पुरुषार्थाचं असतं. जमत नाही म्हणून सोडून कुणालाही देता येत. मला हे गणित जमलं नाही, द्या सोडून. आता नवीन भाषेमध्ये ऑप्शनला टाका, नवीन भाषेत. कारण का मला जमत नाही, मला त्याला देण्याकरता आवश्यक तेवढा वेळ माझ्या हातामध्ये नाहीये. म्हणून जमत नाही म्हणून सोडून देण्यापेक्षा प्रयत्न करून जमलं नाही हे प्रांजल कबुली हे आमच्या जीवनामध्ये अधिक आनंद निर्माण करेल. हे जास्त पुरुषार्थच आहे याच्यामध्ये, हे जास्त अभिमानाचं आहे. मला मी प्रयत्न केले पण मला जमलं नाही, मान्य. आम्ही आमच्याकडचं उदाहरण जर द्यायचं झालं, वारकऱ्यांमधलं जर उदाहरण द्यायचं झालं तर खालूनच सासवडचा घाट बघून एसटी पकडून घरी येण्यापेक्षा सासवडच्या घाटात 4दा आपटून पडणं हे जास्त पुरुषार्थ. आपल्या वारकऱ्याच्या भाषेत जर उदाहरण द्यायचं झालं तर खालूनच माणसं निघून येतात, जमत नाही म्हणूनच सोडून देतात. मागे मी आपल्याला या संबंधामध्ये एकदा बोललो होतो भर्तृहरीचं वचन. मी बोलतोय मला आठवत नाही, पण माझ्यापेक्षा तुमच्या स्मरणशक्तीवर प्रचंड विश्वास. भर्तृहरीचं वचन आहे या संबंधामध्ये. प्रारभ्यते न खलु विघ्न भयेन निचैः प्रारब्ध विघ्न विहिता विरमन्ते मध्या विघ्नय पुनः पुनरपि प्रतिहन्यमाना प्रारब्धम उत्तम जनाम न परित्यजन्ति. भर्तृहरीचं एक वचन आहे. प्रतिबंध येतील म्हणून कार्याला सुरुवातच न करणारे लोकही या जगात आहेत. कार्याचा प्रारंभ करून प्रतिबंध आला म्हणून अर्धवट सोडून देणारे लोक या जगात आहेत.
आणि कितीही प्रतिबंध आले तर तरी सर्व प्रतिबंधांवर मात करून आपल्या साध्यापर्यंत पोहोचणारेही उत्तम लोक या जगतामध्ये आहेत. तिन्ही वर्ग आहे. एखादा विद्यार्थी गणित जमत नाही म्हणून सोडून देतो, दुसरा विद्यार्थी समजून घेण्याचा प्रयत्न करतो पण नाही जमलं तर सोडून देतो, आणि तिसरा म्हणतो मला जमत कसं नाही, जमल्याशिवाय मी हे सोडणारच. आपल्याला कोणता विद्यार्थी व्हायचा हा भाग वेगळा, किंवा आपण कोणते विद्यार्थी कोणत्या वृत्तीचे आहोत हा भाग वेगळा. पण असं होत नाही, आता असं केलं तर मग असं असं होईल, तशा तशा अडचणी येतील, मग त्याच्यापेक्षा नकोच असा विचार करणारे लोक या जगतात आहेत. अपयश या वर्गाची पाठ कधीही सोडत नाही, अगदी स्पष्ट बोल. अपयश यांना सोडून कुठं जात नाही, यांच्याच जवळ राहतं कायम. जे म्हणतात की अमुक अमुक अडचणी येतील म्हणून सुरूच करायला नको. त्या वात्सायनाने त्याला फार चांगलं उदाहरण दिलं. वात्सायनाने असं म्हटलंय, काही काही लोक इतके विचित्र असतात म्हणे की पक्षी दाणे खाऊन जातील म्हणून पेरणीच करत नाही. असू शकतो. परंतु मी हे एवढ्या करता आपल्याला सांगतो, पुन्हा थोडस मागे जाईल, एवढ्या करता मी आपल्याला सांगतो की आपण जसे जन्मात आलो तसा परमार्थ आपल्याला करता येणार नाही. आपला परमार्थ पूर्णतेला जायचा असेल तर स्वतःमध्ये काही बदल करून घेण्याची अपेक्षा संत वाङ्मयामध्ये आपल्याला प्रकट व्यक्त केलेली दिसून येते. ज्ञानेश्वर महाराजांचं पसायदान हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. त्याच्यापेक्षा सुंदर उदाहरण मी दुसरं देऊच शकत नाही. खळांची व्यंकटी सांडो हे सांडावं लागेल आपल्याला. सत्कर्मी रती वाढो हे वाढवावं लागेल आपल्याला. हुता परस्परे पडो मैत्र जीवाचे हे करावं लागेल आपल्याला. दुरितांचे तिमिर जावो हे सोडावं लागेल आपल्याला. स्वधर्माचा सूर्य पाहावा लागेल आपल्याला. जे जे आमच्या हेतू जर स्पष्ट असेल, आमचं साध्य जर जीवनाची परिपूर्णता हे असेल, तर त्याच्या करता आमच्या जीवनातल्या दोषांना तिलांजली देणं आणि आमच्या जीवनामध्ये नसलेले गुण प्राप्त करणं आणि असलेल्या गुणांची वृद्धी करणं हे आमचं पारमार्थिक कर्तव्य ठरत असतं. जसे आहोत तसा परमार्थ करील नाही चालणार. असले दोष म्हणून काय झालं, करत राहतो परमार्थ नाही चालणार. म्हणून मी म्हटलं की संत वाङ्मय आम्हाला पुढचं काय दाखवतं हा भाग वेगळा आहे. संत वाङ्मय सगळ्यात पहिल्यांदा आमच्या बदलाची अपेक्षा आमच्याकडून करत. तू पहिल्यांदा हे कर, पहिल्यांदा ते कर, पहिल्यांदा नियम लावून घे, पहिल्यांदा नियमबद्ध राहा. त्याच्याकरता काही असेल, मग तू गळ्यात तुळशीची माळ घाल, 15 दिवसाची एकादशी कर, पंढरपूरला वारीला जात जा, अमक करत जा, रोज काहीतरी संत वाङ्मय वाचत जा. हे करू नको, ते करू नको, हे कर ते कर, दारू पिऊ नको, वाईट साईड काही खाऊ नको, चांगल्या लोकांच्या संगतीत राहा. काही नियम असतील, मला त्याच्याबद्दल चर्चा नाही करायची, पण या परिवर्तनाची एक अपेक्षा आहे. आणि हा विचार जर आपण केला की आपल्या जीवनाच्या परिपूर्णतेकरता, पारमार्थिक आनंदाकरता, आनंद स्वरूपते करता जर आम्हाला काही प्रयत्न करायचे असतील आणि त्या साध्यापर्यंत, त्या जाणीवेपर्यंत जर आम्हाला पोचायचं असेल, तर आमच्या जीवनातल्या काही गोष्टी आम्हाला सोडून द्याव्या लागतील आणि त्या आनंदाच्या जाणीवेपर्यंत पोचण्याकरता म्हणून आम्हाला काही गोष्टी स्वीकाराव्या लागतील. ज्या गोष्टी आम्हाला स्वीकाराव्या लागतील त्याचं नाव आहे दैवी संपत्ती, आणि ज्या गोष्टी आम्हाला टाकून द्यायच्या आहेत त्याचं नाव आहे असुरी संपत्ती. अगदी सरळ विभाग आपण करा. का? कारण असुरी संपत्ती घेऊन दैवी संपत्तीचं आचरण करता येत नाही म्हणून. अभ्यम सत्व संशुद्धी ज्ञान योग व्यवस्थेती. मला सत्व संशुद्धी करायची आहे, बुद्धी शुद्ध करून घ्यायची आहे, आणि अंतःकरणामध्ये मी लोभ ठेवणार आहे. लोभ ठेवून बुद्धीची शुद्धता होत नाही, कारण बुद्धीची शुद्धता लोभाच्या त्यागाशिवाय होतच नाही.
म्हणजे आसुरी संपत्तीचा स्वीकार करून आसुरी संपत्तीकडे आमच्या जीवनातल्या, दुसऱ्यांच्या नाही, स्वतःच्या जीवनातल्या आसुरी संपत्तीकडे दुर्लक्ष करून जर आम्ही दैवी संपत्ती वाढवण्याचा प्रयत्न करत असू तर ते चालणार नाही. कारण जी आसुरी संपत्ती आम्ही दुर्लक्षित करतो आहोत तीच आसुरी संपत्ती आमच्या दैवी संपत्तीच्या जाणीवेचा प्रतिबंध ठरेल. हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून याच्या करता म्हणून दोषांची निवृत्ती आणि गुणसंपदेची प्राप्ती आम्हाला करून घ्यावी लागेल. त्याकरता म्हणून काय काय स्वीकारावं लागेल याचा विचार भगवंतांनी पहिल्या 3 श्लोकामध्ये सांगितला. आणि 16व्या अध्यायामध्ये नंतर या 3 श्लोकांचा विचार करून झाल्यानंतर एका श्लोक अगदी सरळ प्राथमिक स्तरावरच जर बोलायचं झालं ना तर माणसाला त्याच्या जीवनातल्या सुखाकरता ज्याची ज्याची गरज वाटते तो त्याचा विषय असतो. म्हणून प्रत्येकाचा विषय एक नाही. प्रत्येकाला एक विषय आवडत नाही. प्रत्येकाचा एक विषय नसतो. आपण बघा ते विषय ठरलेले असतात. सगळ्यांनाच एक विषय आवडेल लहानपणी असं होत नाही. एखादं मूल चेंडू मध्येच रमेल असं नाही. एखादा मूल दुसऱ्या कुठल्या तरी विषयात रमेल. त्याला चेंडू जरी दिला तरी ते घेणार नाही तेवढ्या आनंदानं. एखादा मूल दुसरं काहीतरी घेईल, दुसरी खेळणी घेईल कुठली तरी. सगळ्यांनाच चेंडू आवडावा, सगळ्यांनाच अमुक एक विषय आवडावा असं बंधन आपल्याला घालता येत नाही. मग अमक्या एका विवक्षित विषयाकडे जीवाची विशिष्ट प्रवृत्ती होते. मग आपण म्हणतो त्याला हे फार आवडतं, त्याला हे आवडत नाही. लहान मुलाच्या संबंधामध्ये त्यांच्या आया आज्या सांगतात पाळण्यात असल्यापासून त्याला हे आवडत नाही. हे गाणं म्हटलं की तो हसतो आणि हे गाणं म्हटलं की रडतो. म्हणजे काय? त्याला काय शब्द कळतो का स्वर कळतो? त्याला बघितला की मुलं रडतो. आपण पुढे नाही, हा परका माणूस आहे हे त्याला कळत. मग कळलं की आता काय बोल रडतं, त्याला काय थोडं शांत करावं लागतं, त्याला काही बोलावं लागतं. पण आमचा आवाजही त्याच्या परिचयाचा नसतो म्हणून आम्ही बोलायला लागलो की अजून रडतो. आधी आमच्या हातात दिलं रडतं, आमचा चेहरा बघून रडतं. रडण्यासारखा नाही पण रडतं ते मूल, कारण अपरिचित चेहरा आहे. आवाज ऐकला की रडत. मग आम्ही म्हणतो बरं घ्या घ्या, रडवू नका त्याला, घ्या. मग ते आजी घेते आणि त्या मुलाला तिच्या आवाजात समजून सांगते, अरे भागून बुवा नाही, महाराज आहे. आणि मग ते आजीच्या हातात गेलं, आजीचा चेहरा आवाज ऐकू आला की मुली शांत होतं, कारण ते त्याला परिचित आहे. मग ते मुली शांत झाल्याबरोबर मग ते आजी म्हणते, महाराज याला आपलं परत सगळं कळतं. अरे काय ब्रह्मदेवाचा अवतार तुमच्या पोटी आलाय जन्मजात ज्ञान घेऊन. काय कळतं एका दगडचं माती, काय कळतं काय त्या वयामध्ये? परिचित चेहरा आहे म्हणून याची आपल्याला गरज आहे असं त्या मुलाला वाटतं. अपरिचित चेहरा, अपरिचित आवाज सोडून हे प्रतिकूल आहे त्या मुलाला वाटतं. म्हणून एवढाच विषय, दुसरं काही नाही. आपल्याला ज्याची गरज आहे तो आपला त्या वेळेचा विषय असतो. म्हणून दरिद्री माणसाला संपत्तीची गरज असेल तर त्याच्या जीवनाचा विषय होतो संपत्ती. उपाशी माणसाला अन्नाची गरज असेल तर त्याच्या जीवनाचा विषय होतो अन्न. थंडी वाजणाऱ्या माणसाला अन्न वस्त्र हा त्याच्या विषय जीवनाचा विषय होतो. मला आता वस्त्र मिळालं पाहिजे, त्याच्या डोक्यात वस्त्राशिवाय दुसरा विषय नाही. उपाशी माणसाच्या डोक्यात अन्नाशिवाय दुसरा विषय नाही. दरिद्री माणसाच्या जीवनामध्ये काय संपत्तीशिवाय दुसरा विषय नाही. ते कोण आहे, कसं आहे, काय ते त्या वेळची गरज आहे, ती त्या वेळची गरज आहे.
एक स्त्री बाहेर कुठं जायचं होतं नवऱ्याबरोबर म्हणून तयार होत होती. एक ऐकलेली गंमत सांगतो. विषय कसे बदलतात आणि प्रत्येकाचे विषय कसे ठरलेले असतात. आरशासमोर उभं राहून तयार होत. पावसाळा सुरू झाला होता. माश्या झाल्या घरामध्ये. तिने नवऱ्याला सांगितलं, अहो किती माश्या झाल्यात घरामध्ये बघा बरं. त्याने बघितलं, हा झाल्या. तो म्हणाला, आता आपल्या खोलीत एवढ्या माश्या आहेत ना, याच्यातल्या 2 माश्या या मादी आहेत आणि 1 माशी आहे तो नर आहे. ते म्हणले कशावरून? तो म्हणला 2 माश्या आरशावर बसल्या. विषय ज्याचा त्याचा विषय. स्त्री ना, मग तिला आरशात बघावं वाटणार, तिला नटावं वाटणार, मग ते माशी रोपट गेली तरी आरशावरच बसणार. ती इतरत्र बसणारच नाही. आणि त्याच्यातली 1 माशी जाऊ द्या, पुरुषाच्या आवडी कुठे सांगत बसू मी आता तुम्हाला. पण वेदांताच्या दृष्टीने आपण मानसशास्त्राच्या दृष्टीने आधी विचार करा. वेदांताचा विचार थोडा नंतर सांगतो. मानसशास्त्राच्या दृष्टीने विचार करा. विषय कशाला म्हणतात? विषयापासून आपली प्रवृत्ती दूर केली पाहिजे. याला दम म्हणायचंय. याला म्हणायचं दम. प्रवृत्ती आणि विषय यांची ताटातूट होणं. कारण ज्ञानोबारायांनी तशा पद्धतीची व्याख्या केली. ज्ञानोबारायांची व्याख्या काय? ज्ञानोबाराय म्हणतात, तरी विषय इंद्रिय मिळणे करुणी घाते वितुटण. इंद्रिय आणि विषय यांची वितुटणी करणं, यांना वेगळं करणं, यांना एकमेकांपासून तोडणं. कसं? जैसे तोडीजे खडू पाणी पारकेया. हे ज्ञानोबारायांनी त्यांना दिलेलं उदाहरण आहे. खडू या शब्दाचा अर्थ फळ्यावर ज्याच्याने लिहिलं जातं तो खडू नाही. खडू पाणी म्हणजे गढूळ पाणी. पाणी जर गढूळ असेल तर त्याच्यामध्ये पाऱ्याचं बी टाकलं जातं. निवळीचं बी त्याच्यामध्ये टाकलं जातं आणि ते बी त्या पाण्यामध्ये पडलं की ते बी त्या पाण्यातला सगळा गाळ खाली काढून घेतं आणि स्वच्छ पाणी वर करतं. हे जसं पाणी आणि माती यांचं मिश्रण झालेलं होतं, पण त्याच्यामध्ये त्या निवळीचं बी पडलं की ते जसं वेगळं होतं, तसं आमच्या जीवनामध्ये इंद्रिय आणि विषय हे एकमेकांशी जोडले गेलेले. त्याच्यामध्ये दम नावाचं बी टाकलं की इंद्रिय आणि विषय वेगळे होतात. हे ज्ञानोबारायांना त्याच्यातून सांगायचं. ही व्याख्या ज्ञानोबारायांनी केलेली. दमाची व्याख्या, दमाचं महत्व काही समजा. पण इंद्रिय विषयाकडे जातात, विषयाकडे ओढले जातात. इंद्रियांना विषयाचं आकर्षण असतं. विषय इंद्रियांना ओढतात, त्या इंद्रिय विषयाकडे धावत जातात. हा विचार नंतर करा. विषय ओढी भुलले जीव असं तुकाराम महाराजांचं म्हणणं आहे. त्याचा विचार नंतर करू आपण. पण हा विचार आता करा की जी इंद्रिय विषयाकडे जातात म्हणजे नेमकी कोणाकडे जातात? दिसेल तो विषय इंद्रिय घेतात का? दिसेल त्याला विषय करत बसतात का? इंद्रियांना दुसरं काही काम नाही का? कोणत्या विषयाकडे जातात? कोणत्या विषयाशी ती जन्मजात जोडली गेलेली आहेत आणि विषयाशी जोडली गेलेली आहेत म्हणजे कोणाकडे जोडली गेलेली आहेत? त्या विषयाची व्याख्या पहिल्यांदा स्पष्ट झाली पाहिजे. म्हणून मी सुरुवातीला अगदी सरळ आपल्याला बोलून गेलो. ज्याची माणसाला ज्या वेळेला आवश्यकता असते, गरज असते, निकड असते, त्या वेळेला तो त्याचा विषय होतो. हे अगदी ढोबळ मानाने लक्षात घ्या. पण मानसशास्त्रीय प्रक्रिया जर आपल्याला त्याच्या मागची बघायची असेल तर विषय होण्याकरता 3 गोष्टी लागतात. एकतर त्याची गरज असावी लागते. 2 ते आपल्याला अप्राप्त असावं लागतं. आणि 3 तो आपल्यापेक्षा बाह्य असावा लागतो तर तो विषय. विषयाकरता 3 आवश्यकता असतात. एकतर त्याची आपल्याला गरज वाटली पाहिजे. ज्याची आम्हाला कधीच गरज वाटली नाही तो आमचा विषय कधीच झाला नाही. मी मानसशास्त्राच्या दृष्टीने बोलतोय. तत्वज्ञानाची व्याख्या याच्यापेक्षा सूक्ष्म आहे, थोडीशी याच्यापेक्षा सूक्ष्म आहे. ती सांगतो मी आपल्याला. एकतर आम्हाला त्याची गरज वाटली पाहिजे. 2 आमच्या जवळ ते नसलं पाहिजे. आणि 3 आमच्यापेक्षा ते बाह्य असावं लागतं तर तो आमचा विषय होऊ शकतो.
आता याचा विस्तार करत नाही, कारण हे अगदीच साधं सरळ सोपं आहे कळण्याकरता. आपण विचार करून बघायचं. मी जेव्हा घड्याळ बघतो तेव्हा घड्याळ माझा विषय होतो. घड्याळ विषय का होतो? घड्याळाला विषय का म्हणायचं? कारण आम्हाला वेळ कळाली पाहिजे म्हणून घड्याळाची गरज आहे. आम्हाला किती वाजलेत हे माहिती नव्हतं म्हणजे आम्हाला वेळेची अप्राप्ती आहे. आणि हे घड्याळ माझ्यापेक्षा भिन्न असावं लागतं तर हे घड्याळ माझा विषय होतो. ही मानसशास्त्राची भूमिका आहे. जे माझ्याशी अभिन्न आहे ते माझा विषय नाहीये. आत्मा माझ्याशी अभिन्न आहे, मग आत्मा विषय नाही का? आत्मा विषय होत नाही, झाला तर तो विषयत्वानं विषय होत नाही. हे पुढं मी बऱ्याच गोष्टी पुढं पुढं म्हणून पुढं ठेवतोय. आपण लक्षात ठेवा, नाही तर हे पुढं पुढं जाईल आणि पुढंच राहील. लक्षात ठेवा, मी जर विसरलो तर मला स्मरण करून द्या, आपण कृपा करू. कशाला विषय म्हणायचं? माझा हात आहे, हा माझा विषय आहे का? नाहीये. हाताकडे अरे हे माझं अंग आहे. तुका म्हणे एका देहाची अवयव सुख दुःख जीव भोग माझं अंग आहे, मी अंगी आहे, हे माझं एक अंग आहे. माझ्यापेक्षा भिन्न नाहीये. माझ्यापेक्षा भिन्न असावं तर मला तो विषय वाटतो. माझ्याजवळ ते नसावं, हात आधीपासूनच माझ्याजवळ आहे, माझा काय विषय होईल? जे माझ्याजवळ असतं तो माझा विषय नसतोच. जे माझ्याजवळ नसतं पण मला ज्याची गरज असते, जे माझ्यापासून वेगळं राहतं तो माझा विषय होतो. हे मानसशास्त्रीय भूमिका. तत्वज्ञानाची भूमिका याच्यापेक्षा अधिक जास्त सूक्ष्म, ते सांगतो मी आपल्याला. विषय कशाला म्हणतात? तत्वज्ञानाच्या दृष्टीने जर चिंतन करायचं झालं तर आपली अंतःकरण वृत्ती इंद्रियाच्या माध्यमातून ज्याच्यापर्यंत जाते त्याला विषय म्हणतात. ही तत्वज्ञानाची व्याख्या आहे. पुन्हा एकदा सांगतो, अंतःकरण वृत्ती इंद्रियाच्या माध्यमातून ज्याच्यापर्यंत पोहोचते तो आपला जीवनाचा विषय होतो, तो आपल्याला त्या वेळचा विषय ठरतो. वृत्ती इंद्रियद्वारा ज्याच्याकडे जाते त्याला विषय असं म्हणतात. आता या व्याख्येचा जर आपण विचार केला तर मी ज्या ज्या पदार्थाकडे पाहतो आणि तो पदार्थ मला जाणवतो तो विषय असतो. आता याच्याकरता उदाहरणं खूप आहेत. याच्याकरता वेदांताचा अधिक सूक्ष्म विचार आपल्याला करावा लागेल. काय झालं? मी घड्याळ बघितलं, घड्याळ माझ्या समोर आहे, मी घड्याळ बघितलं, 7:30 वाजले, अजून एक 10 मिनिटं द्या. हे बघितलं म्हणून सांगतो. मी घड्याळ बघितलं. आता हे घड्याळ बघणारा कोण आहे? मी काय बघितलं? घड्याळ बघितलं. मी हे घड्याळ कशाने बघितलं? डोळ्याने बघितलं. झालं? बघणारा मी एक आहे, त्याला म्हणतात मी आता. मी घड्याळाला पाहिलं त्याला म्हणतात ज्ञेय. आणि मी हे घड्याळ ज्या डोळ्याने पाहिलं त्याला म्हणतात ज्ञान. ज्ञाता, ज्ञेय आणि ज्ञान याच्यामध्ये ज्ञेयाचं ज्ञेयत्व हे ज्ञानाच्या आणि ज्ञात्याच्या सापेक्षत्वानं ठरत असतं, म्हणून त्या ज्ञेयाला विषय म्हणतात. ज्याची जाणीव सापेक्षत्वाने होते तो विषय. ही विषयाची व्याख्या वेदांताच्या दृष्टीने. ऐका, थोडं समजून घ्या, माझी विनंती राहील. कारण का? त्रिपुटीनं ज्याचं ज्ञान होतं त्याला विषय म्हणा, सापेक्षत्वानं ज्या ज्ञेयाची सिद्धी होते त्याला विषय म्हणा, अंतःकरण वृत्ती ज्या इंद्रियाच्या माध्यमातून ज्याच्यापर्यंत पोहोचते त्याला विषय म्हणा. मी 3 व्याख्या वेदांताच्या आपल्याला सांगितल्या. सापेक्षत्वाची व्याख्या आहे, त्रिपुटीची व्याख्या आहे, अंतःकरण वृत्ती ज्याच्यापर्यंत पोहोचते. पण त्याच्या मागच्या प्रक्रिया बऱ्याच आहेत. अंतःकरण वृत्ती घटापर्यंत, घड्याळापर्यंत पोहोचली, त्याचा आकार धारण केला, मग मला अयम घटः वगैरे वगैरे कळलं. हे या प्रक्रिया नंतर आहे, पण याला विषय म्हणतात. आता गंमत अशी आहे, मी सापेक्षत्वाचा मुद्दाम आपल्या समोर ठेवला आहे की मी घड्याळ बघितलं, बघणारा मी आहे, बघितलं गेलेलं घड्याळ आहे आणि डोळे हे दाखवणारे.
तर या घड्याळाला मी विषय केला, या घड्याळाचं विषयत्व कशावर अवलंबून आहे? माझ्यावर अवलंबून आहे, माझ्या डोळ्यावर अवलंबून. जर मी आहे पण मला डोळे नाही, तर घड्याळ समोर असूनही घड्याळ माझा विषय नाही. का नाहीये? कारण मध्ये ज्ञान नावाच्या एका साधनेचा अभाव निर्माण झालेला आहे, म्हणून सापेक्षता राहिली नाही त्याच्यामध्ये. त्याला ज्ञाता आणि ज्ञान या दोन्हीच्या सापेक्षत्वानं विषयत्व द्यावं लागतं, त्याला ज्ञेयत्व द्यावं लागतं, तर त्याला विषय म्हणतात. सापेक्षत्वानं द्यावं लागतं. तर हे सापेक्षता फक्त या ज्ञेय पदार्थाबद्दलच यायचं नाही. तर गंमत अशी आहे, मी आहे, घड्याळ समोर आहे, पण मला डोळे नाही. घड्याळ माझा विषय होईल का? हे घड्याळ हे मला कळेल का? मी काय सांगितलं? मी आहे, घड्याळही आहे, पण मला डोळे नाही. मला घड्याळ कळेल का? कळणार नाही, दिसणार नाही. आणि दिसणार नाही म्हणून ते माझा विषय होणार. झालं ना? आता मी आहे, घड्याळही आहे आणि डोळेही आहे, पण या डोळ्याने मी तिसरीकडेच बघतोय. हा घड्याळ विषय होईल का? होणार नाही. डोळे आहेत, घड्याळही आहे, पण मीच इथं नाही. घड्याळ विषय होईल का? होणार नाही. म्हणजे या घड्याळाला विषयत्व त्या वेळेला येईल ज्या वेळेला मीही हवा आहे, ज्या वेळेला मला डोळेही हवे आहेत, आणि ज्या वेळेला माझ्या डोळ्यांना हे दिसावं लागतं, तेव्हा हा घड्याळ, हे घड्याळ माझा विषय होतो. याला म्हणतात सापेक्षत्वाने विषय होणं. आणि प्रपंचामध्ये सगळे विषय अशा पद्धतीचे विषय होतात. ऐका, त्याला म्हणतात सापेक्षत्वाने विषय. आता हे जे विषय होणं आहे की नाही, हे सापेक्षत्वाने विषय होणं. जर ज्ञेय समोर आहे पण ज्ञाता समोर नाही, तर त्याला ज्ञेयत्व येत नाही. ज्ञेय कशाला म्हणतात? जे जाणलं जातं ते ज्ञेय, जो जाणतो तो ज्ञाता, आणि ज्याच्याने जाणतो ते ज्ञान. आता याला ज्ञेयत्व कधी येईल? जर कोणी समोर ज्ञाता असेल तर तो ज्ञेय होईल. जाणलं कधी जाईल? जाणणारा असेल तर जाणलं जाईल ना. जाणणाराच कोणी नाही, मग काय जाणायचं? पण जाणणारा आहे आणि समोर ज्ञेयच नाही, काय जाणायचंय? तरी जाणलं जात. म्हणजे विषयाच्या अभावामध्ये विषयत्वाचा अभाव होतो, जाणणाऱ्याच्या अभावामध्ये विषयाचा अभाव होतो, आणि जाणीवेच्या अभावामध्ये विषयाचा अभाव होतो. म्हणजे या विषयाचा अभाव हा ज्ञाता आणि ज्ञान या दोघांच्या सापेक्षत्वानच तुम्हाला सिद्ध करावा लागेल. निरपेक्षत्वानं कुठलाही विषय कधीही सिद्ध होत नाही, ही वेदांताची परिभाषा. हे सगळं आपल्याला व्यवस्थितपणानं कळलं आहे असं मी समजतोय. कारण उदाहरण देत नाही. मी एवढ्या करता आपल्याला सांगतो, वृत्ती ज्याच्याकडे इंद्रियद्वारा धावते आणि ज्याच्या पर्यंत पोचून ज्याच्या रूपाला प्राप्त होते त्याला विषय असं म्हणतात. आणि आपल्याला कळो अथवा न कळो, बालवयापासून आपल्याला ज्या विषयाचं आकर्षण आहे त्याच्या मागे हेच खरं कारण आहे, दुसरं कारण नाही. आपल्याला कळो न कळो, पटो न पटो. म्हणून ज्या वेळेला आम्ही ज्या पदार्थाकडे पाहतो त्या वेळेला आम्हाला त्या पदार्थाची गरज जाणवत असेल, आम्हाला त्या पदार्थाची अप्राप्ती जाणवत असेल, आणि आम्हाला स्वभिन्न असणारा तो पदार्थ मिळवण्याकरता प्रयत्न करावे वाटत असतील, तर तो पदार्थ त्या वेळेला आमच्या जीवनाचा विषय ठरतो. म्हणून प्रत्येकाला एकच विषय नसतो. जगतामध्ये, प्रपंचामध्ये प्रत्येक जीवाचे स्वतंत्र विषय. जो विषय माझ्या करताय तो इतरांकरता नाही, जो विषय इतरांकरताय तो कदाचित माझ्या करता नाही. प्रत्येकाकरता वेगवेगळे. केवळ इंद्रियाने ते कळलं म्हणजे तो विषय झाला, या मर्यादा त्याला आत्ता घालून चालणार नाही. याच्यामध्ये दोन गोष्टी.
ऐका, थोडस सूत्र रूपानं सांगतो. याच्यामध्ये दोन गोष्टी. गरज असणं हा भाग वेगळा आणि गरज असण्याचा भ्रम निर्माण होणं हा भाग वेगळा आहे. गरज असण्यातून तो पदार्थ मिळवण्याकरता प्रयत्न केले जातात, तेव्हा त्याला परमार्थ. सोपा विचार समजून घ्या. अन्न वस्त्र निवारा माणसाची मूलभूत गरज आहे. म्हणून अन्न वस्त्र निवाऱ्याला परमार्थाने कधीही विरोध केला नाही, कधीच नाही. अन्न मिळवू नये का? मिळवा. वस्त्र नेसू नये का? अवश्य नेसावं. निवारा असू नये का? अवश्य असावं. कोणत्या संतांनी याला विरोध केलाय मला सांगा. तुकाराम महाराजांचं एक वचन आहे, मागे मी बोललो असेल कदाचित, पण सांगेन पुन्हा. तुकाराम महाराजांनी असं म्हटलंय, ल्यावे खावे बरे असावे सदैव हेच धरी हाव संसार. असं तुकाराम महाराजांचं वचन आहे. ल्यावे खावे बरे असावे सदैव, सदैव असावे हेच धरी हाव संसारी. संसारात जीवाची एवढीच हाव आहे. आता याला संसारात का म्हटलं? ल्यावे खावे ही तर मूलभूत गरज आहे. याला संसारात का घातलं? याला संसारात घातलं नाही. मी उदाहरणानं बोलतो आपल्या. एक 2 मिनिटं, थोडस लवकर संपवणार आहे, एक कार्यक्रमही आहे. ल्यावे खावे याला विरोध नाहीच आहे. माझ्या प्रारब्धामध्ये जे खायला ज्या दिवशी मिळेल त्या दिवशी मला ते खावं लागणारच आहे. माझ्या प्रारब्धात ज्या दिवशी मला नेसायला जे मिळणार आहे ते मला नेसावं लागणारच आहे. माझ्या प्रारब्धात ज्या दिवशी ज्या घरामध्ये माझा मुक्काम पडणार आहे त्या दिवशी मला तिथं राहावं लागणारच आहे. याला काहीच अडचण नाही. याला कोणताही वेदांत कोणताही परमार्थ विरोधच करत नाही. मी उदाहरण म्हणून सांगतो की एखाद्या दिवशी हे अस्पष्ट सीमारेषा आहे म्हणा पाहिजे तर, पण हे समजून घेतली पाहिजे. कल्पना करा की एखाद्या दिवशी माझ्या प्रारब्धामध्ये जेवणच नाही, आणि होतं असं बऱ्याच वेळ. मनुष्य इकडे तिकडे जातो, त्यावेळेला त्या दिवशी जेवण मिळतच नाही. समोर आलेलं ताटही त्याला जेवता येत नाही, अशी परिस्थिती निर्माण होते बऱ्याचदा. मग काय प्रारब्धामध्ये आहे? काय? काही नाही, जेवणच नाही. मग काय उपाशी नाही? मग एक बशी भरून पोहे मिळाले, त्याच्या प्रारब्धात तेवढेच आहे. त्या दिवशी त्याला तेवढंच मिळेल, जास्त मिळायचं नाही, कारण प्रारब्ध तसं आहे. अन्न मान धन येतो प्रारब्ध आधी, तुकाराम महाराजांनी म्हटल्याप्रमाणे. अन्न प्रारब्ध आधी, ठीक आहे, बशीभर पोहे मिळाले. आता बशीभर पोहे हे जर माझ्या प्रारब्धात असतील तर मी बशीभर पोहे खावेत की खाऊ नये? परमार्थाचा विरोध आहे का याला? काय संबंध आहे? काही नाही. अडचण कुठे निर्माण होते? अडचण कुठे आहे? प्रपंचाचा प्रारंभ इथून सुरू होत नाही. प्रपंच कुठे सुरू होतो? माझ्या प्रारब्धात बशीभर पोहे असतील तर बशीभर पोहे मी खाणं, इथं प्रपंच नाहीये. बशीभर पोहे मिळाल्यानंतर वर जरा लिंबू आहे का पिळायला म्हणलं की संसाराला तिथं सुरुवात. ल्यावे खावे याच्यात अडचण नाही. ते दर वेळेला बरेच असले आपण म्हणतो त्या दमाप्रमाणे. दम या संकल्पनेचा विचार करताना इंद्रिय विषयांची ताटातूट केली. एखादा झाला कसा इंद्रियाने विषय न भोगणारा म्हणजे काय? तो जेवत नसतो काय? म्हणजे काय? त्याला कानाने ऐकू येत नसतं काय? म्हणजे काय? त्याला हात लावला तर स्पर्श कळत नसतो काय? म्हणजे काय? त्याच्या डोळ्याला दिसत नसतं काय? त्यांनी इंद्रिय आणि विषयांची ताटातूट केली म्हणजे त्याच्या जिभेला चव कळत नसते काय? होत काय? अरे ब्रह्मज्ञानी महापुरुषाला सुद्धा तुम्ही उद्बत्तीत ओळखले तर चटका बसतो की नाही? मग त्याने काही इंद्रिय विषय ताटातूट केली नाही का? दम न करताच तो ब्रह्मज्ञानी झाला काय? ताटातूट करायची म्हणजे कशा करता करायची? गरज काय पडली त्याची? गरजच नाही ना. भोगू द्या इंद्रियांना विषय, बिघडलं काय त्याचं? प्रारब्धानं मिळाले, भोगू दे. मूलभूत गरज आहे, भोगू देत. तुकाराम महाराजांनी इतका मोठा, बाकी सगळं सोडून दिलं. भाग गेला, शिण गेला, अवघा झाला, आनंद म्हणणारे तुकाराम महाराज. आनंदाचे डोही आनंद तरंग हे म्हणणारे तुकाराम महाराज.
आता आम्हाला कशाचीही गरज नाही हे म्हणणारे तुकाराम महाराज, आमचं जन्म मरण संपलं म्हणणारे तुकाराम महाराज हेही बोलून दाखवतात की आम्ही काय खातो, आम्ही कसं या संघाते कैसे हे लागते नेणोमुखी. कैसे हे लागते नेणोमुखी असं होणार असेल तर इंद्रिय विषयाची ताटातूट करायची गरजच नाही. इंद्रिय विषय एकत्रित आले तरी तिथं दम आहे. पण कैसे हे लागते नेणोमुखी असं असेल तर थोडं लिंबू आहे का म्हणलं की गेलं सगळं मातीत, काही उपयोग नाही. थोडं तोंडी लावायला लोणचं आहे का हो, अमुकच आहे का हो, तमुकच आहे का हो, दही आहे का हो, दूध आहे का हो म्हणलं की सगळं सुरू झालं. काय खातो आम्ही, आम्ही काय खातो आम्हाला माहिती नाही, ते मुखाला लागते कसं माहिती नाही, कशा बरोबर खातो आम्हाला माहित नाही. मग खाता कशा करता, जीवनाचा निर्वाह व्हावा म्हणूनच याच्या पलीकडेच्या खाण्याबद्दल दुसरं कुठलंही प्रयोजन नसेल तर अशा वृत्तीच्या ठिकाणी, अशा वृत्तीच्या निवृत्तीच्या ठिकाणी कोणत्याही इंद्रियाला